नमस्कार. संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये प्रवासी झुणका आहे. त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बेसन पिठाला 1.25 वाटी दूध घ्यायचे आणि दूध घातल्यानंतर आता मी 1च वाटी घालते आहे. व्यवस्थित दूध घातल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1 चमचा छोटा साखर घालायची आहे आणि हळद घालायची अर्धा चमचा. हळद घातल्यानंतर 2 चमचे मिरची पावडर घालायची. मिरची पावडर एकदम झणझणीत आणि कलरफुल असली पाहिजे, त्यामुळे हा झुणका दिसायला पण छान लागेल आणि एकदम झणझणीत लागेल. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत गुठळ्या जात नाही आहेत तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सोलून ठेवलेल्या आहेत आणि त्या ठेचून घालायच्या नाही आहेत, बारीक कट करून घालायच्या आहेत. आणि आता लोखंडाची किंवा नॉनस्टिकची कढई वापरा, कारण आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे हा झुणका कढईला चिटकू शकतो. आता राहिलेलं दूध जे आहे ते आत्ता मी याच्यामध्ये घालते आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते आहे. छान मिक्स करून झालं की कढई पण गरम करायला ठेवलेली आहे मी. आता त्याच्यामध्ये 5 चमचे मोठे तेल घालायचं. या झुणक्यामध्ये तुम्ही जेवढं तेल घालाल ना, हे टिकायला भरपूर टिकणार आहे, कारण आपण हे टिकवण्यासाठी बनवतो आहे. कारण आता प्रवासामध्ये जर न्यायचं असेल तर हे वापरायचं आहे. 1 चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा बडीशेप आणि हा कापलेला लसूण घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. ही फोडणी जोपर्यंत लसूण कडक होत नाही आहे तोपर्यंत छान परतत राहायचं आहे, म्हणजे छान टिकणार हा झुणका. आता 2 चिमूट हिंग घालायचे. व्यवस्थित छान खमंग ही फोडणी झाली पाहिजे, तरच हे झुणका खूप खमंग लागणार आहे. आता हे बॅटर याच्यामध्ये घालायचं आहे आणि जोपर्यंत 1 मिनटं फक्त त्याला मिक्स करत राहायचं आहे गॅसमध्ये घातल्यानंतर आणि नंतर मग चमच्याने हलवायचे. 10 मिनटं लागतील. 10 मिनटं आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आता जसं जसं तुम्ही मिक्स करत जाणार ना, त्याचा रंग चेंज होत राहणार. आता 5 मिनटानंतर याच्यामध्ये परत आपण 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे, कारण आपण तेलामध्ये मिरची पावडर घातलेली नसल्यामुळे तितकी भाजली जात नाही, त्यामुळे आपण परत 1 चमचा मिरची पावडर आता याच्यामध्ये घालायची. आणि जर डायरेक्ट आधीच तेलामध्ये घातली तर ती पूर्ण जळून जाणार, त्यामुळे नंतर मिरची पावडर घालायची. बरोबर 10 मिनटं लागतात हे झुणका बनवण्यासाठी आणि 2च मिनटं फक्त याच्यावर झाकण ठेवायचं. जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही तर करपू शकतं. आता मी गॅस बंद केलेला आहे. एकदम कोरडा होतो आणि प्रवासामध्ये 2 ते 3 दिवस आरामात टिकतो. तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. आता झुणका तयार आहे. आता मी याला भाकरीसोबत सर्व केलेला आहे. तुम्ही पण घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.